मला सुरक्षा कोण देणार? मला जास्तीत जास्त सुरक्षा माझे कार्यकर्ते देतील. माझी पर्सनल जी कुठली सिक्युरिटी असेल ती सुरक्षा त्या ठिकाणी देऊ शकते. आता त्याच्या व्यतिरिक्त जर सरकारला असं वाटलं की नाही सिक्युरिटी ही दिली गेली बाहेर, आता तो कार्यकर्त्यांच्या इच्छेचा आणि सरकारचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विषय आहे. पण नक्कीच मी फार मोठी रिस्क या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गेल्या आणि आता घेतोय याची जाणीव मला सुद्धा आहे, माझ्या परिवाराला सुद्धा आहे. पण शेवटी कोणातरी या विषयासाठी लढावं लागेल. 200 पटीबद्दल आणि 50 पटीबद्दल, दादा असताना आणि दादा नसताना, दादा असताना नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे इलेक्शन झाले. त्या उमेदवारांना मी काय म्हणतो हे कळलंय. आज दादा नसताना 50 पटीचं हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराला कळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा ही फक्त मी बोलून दाखवली. आणि हा विषय मला जो सांगण्यात आला इथून 150 किलोमीटरवर एक कुठला तरी मतदारसंघ असावा, चांगला मतदारसंघ आहे, अशा एका जबाबदार आमदाराकडूनच हा विषय त्या ठिकाणी माझ्यापर्यंत आलेला आहे. मार्गदर्शक कागदाचा गैरव्यवहार होऊ शकतो. आता ते कागद काय हे आपल्याला पण शोधावं लागेल. मीडिया म्हणून तुम्ही इच्छा व्यक्त करत आहात, पब्लिक म्हणून महाराष्ट्राचे नागरिक इच्छा व्यक्त करतायत, म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स मी घेतो आणि हे पुरावे त्यांना देतोय. जर त्यांच्या गटाकडनं त्यांच्या पक्षाकडनं तशी इच्छा जर व्यक्त केली गेली तर मी त्यांना सुद्धा माहिती त्या ठिकाणी देईल. पण इच्छा व्यक्त झाल्यानंतर ती माहिती देऊ शकतो. इच्छा व्यक्त झाली नसेल तर मी माहिती कशी देणार?